जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गड परिसर येथे कीर्तनवाडी गावातील ओबीसी समाजाचे कार्यकर्ते प्रल्हाद कीर्तने यांनी 12 फेब्रुवारी पासून मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्यास विरोध करत आमरण उपोषण सुरू केले आहे। कीर्तनवाडी गावातील आणि परिसरातील ओबीसी बांधवांचा, महिलांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनांना मिळत असून मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण द्यावे, परंतु सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंबहुना ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी प्रल्हाद कीर्तने यांनी केली आहे। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आदींसह अनेक पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले। आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत मानाचा असलेला राज्य सरकारचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आळंदी येथील डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आलाय। सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांना 10 लाख रुपये मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले। राहुरी शहरातील शाळा महाविद्यालयाच्या परिसरात व्हॅलेंटाईन डेला राहुरी पोलिसांनी 6 रोड रोमियोंना ताब्यात घेऊन कारवाईचा बडगा उगारला। यापैकी 2 तरुणांनी दाक्षिणात्य चित्रपटात दाखवतात अशी तयार केलेली हत्यारे राहत्या घरातून काढून पोलिसांच्या हवाली केली आहे। त्यांच्या विरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला जामखेडसह तालुक्यातील सर्व गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाच्या वतीने बंदाची घोषणा करण्यात आली होती। या बंदला जामखेड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती। नरेंद्र मोदी हे संकटात असताना ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यांना बचावलं, त्यांच्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले आहेत, त्यामुळे त्यांची काय औकात आहे हे लक्षात घ्या, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले। जनसंवाद यात्रेनिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेर येथे आले होते। यावेळी बसस्थानक परिसरात झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बालक उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत। या पालकांच्या विकासातूनच देश अधिक बलशाली होणार आहे। जिल्ह्यातील बालकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली। जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्नेहालय संकुलन येथे आयोजित जिल्हास्तरीय नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले। त्या प्रसंगी ते बोलत होते। निळवंडे धरणातील उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा शुभारंभ ज्येष्ठ माजी मंत्री मधुकर राव पिचड आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। अनेक वर्षांची प्रतीक्षा आजच्या ऐतिहासिक दिवशी पूर्ण झाली। या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याची ग्वाही मंत्री विखे यांनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिली। या कार्यक्रमास खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार वैभवराव पिचड, सीताराम गायकवाड तसेच स्थानिक नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील पिंपरखेड हसनाबाद येथील शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी होत नसल्याने अनेक शेतकरी हतबल झाले असल्याने या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अडचणी सांगितल्या असता त्यांनी तत्काळ दखल घेत हिरडगाव येथील गौरी शुगर युनिट क्रमांक 4 या कारखान्याचे चेअरमन बापूराव बोत्रे यांच्या बरोबर चर्चा करून शेतकऱ्यांची अडचण सांगितली असता चेअरमन यांनी लगेच शेतकऱ्यांची अडचण दूर करत ऊस तोडणी मशिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 600 एकरची ऊस तोडणी करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांनी बापूसाहेब शिंदे यांचे मनापासून आभार मानले आहेत। राज्यात 53 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे। याशिवाय तांत्रिक कामासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल देण्याच्या मागणीचीही शासनाने मान्यता दिली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 5181 अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल मिळणार आहेत।
राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्य सचखंड श्री हजूर साहिबा गुरुद्वार अधिनियमाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. समाजाच्या प्रतिनिधींनी त्यासाठी विश्वासात घेतलं गेलं नाही, त्यामुळे सरकारने निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी येथील शीख समाजाच्या वतीने करण्यात आली. प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना शीख समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलंय. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.